आपण अंडरस्टँडिंग क्वाड्रिलॅटरल्स या टॉपिक मध्ये काल कशाबद्दल सुरुवात केली होती आठवा? पॉलिगॉन्स, ठीक आहे नाही? पॉलिगॉन काय आहे? सिंपल कर्व मेड अप ऑफ स्ट्रेट लाईन्स अँड इट इज क्लोज्ड असला पाहिजे. जसं आपल्याकडे इथं काही आता पॉलिगॉन आहेत पहा. जसा मी हा पहिला घेतला, हा इक्विलॅटरल ट्रायंगल पहिला पॉलिगॉन. दुसरा 4 साइडेड स्क्वेअर. त्याच्यानंतर बघा 5 साइडेड पेंटागॉन. काल केलं होतं आपण हे पहा. 6 साइडेड हेक्सागॉन. त्यानंतर 7 साइडेड सेप्टागॉन किंवा हेप्टागॉन, दोन नाव आहे त्याचे. आणि 8 साइडेड ऑक्टागॉन, त्याला 8 साइड आहेत. नोनॅगॉन 9 साइड्स. बघा हा 9 साइड्स, ठीक आहे. हा 9 साइड्स. आणि डेकागॉन. आता हा 10 साइडेड. तर पहा बरं, 3 साइडेड ट्रायंगल, 4 साइडेड स्क्वेअर, पेंटागॉन, हेक्सागॉन, सेप्टा और सेप्टागॉन, ऑक्टागॉन, नोनॅगॉन, डेकागॉन, हे 10 आहेत. आणि हे सगळे आपण काल नाव दिलं होतं रेग्युलर पॉलिगॉन. रेग्युलर पॉलिगॉन का म्हणलं होतं आठवा? यांच्या साईड सेम असतात. हे सगळे सेम लेंथचे होते, आठवते? त्याला आपण एक काल नाव दिलं होतं आयडेंटिकल मार्क्स. हे आयडेंटिकल मार्क्स आहेत. हे सगळे सेम साइड वाले आहेत. ठीक आहे. आता पहा, हे सगळे रेग्युलर पॉलिगॉन्स आहेत आणि त्यांच्या साईड सेम आहेत. तर रेग्युलर पॉलिगॉन्स कशा असतात काल सांगितलं होतं तुम्हाला? इक्वी अँग्युलर म्हणजे सेम अँगल असलेले, आणि इक्विलॅटरल सेम साइड असलेले, ठीक आहे. त्यानंतर आपण एक कॉन्सेप्ट पाहिला होता एक्सटेरियर अँगल, आठवते? एक्सटेरियर अँगल कसा काढत होतो आपण? त्याच्यासाठी आपण लिहित होतो 360 डिग्रीला व्हेरी गुड नंबर ऑफ साइड्स करत होतो. तर जेवढा हे असेल, म्हणजे तुम्हाला जर इच एक्सटेरियर अँगल फाइंड करायचं आहे आपल्याला फॉर नंबर 1, जर आपल्याला कोणी सांगितलं पेंटागॉनचा सांगा, तर 360 करा आणि पेंटागॉन 5 साइड असतात. तर याला डिवाइड करून 72 आलं होतं. तर याचा अर्थ असा आहे की पेंटागॉन मध्ये हा प्रत्येक अँगल 70, सॉरी हा नाही, एक्सटेरियर अँगल हा अँगल, इकडे आला तर हा अँगल, हे सगळे 72 असतात. आणि या 5 जणांना मल्टिप्लाय केलं की 360 येतं. आता हे डेकागॉन जर काढायचं ठरवलं आपण, तर 360 डेकागॉनला 10 साइड, तर प्रत्येक अँगल 36 डिग्री येईल. बघा 1 0 0 कॅन्सल, 36 डिग्री येईल. हा डेकागॉन. तर हे आपण काढतो. हा याचा मेन फॉर्म्युला आहे. आणि मग जर तुम्हाला इंटेरियर अँगल काढायचा आहे, इंटेरियर अँगल ऑफ पॉलिगॉन, आणि हे सगळे रेग्युलरचे फॉर्म्युले आहेत हा. इंटेरियर अँगल ऑफ पॉलिगॉन कसा काढतात? मी तुम्हाला आयडिया सांगितलं होतं, 180 मधून तुम्ही एक्सटेरियर अँगल मायनस करा, आठवते? हा एक प्रकार होता, काल आपण पाहिला होता. म्हणजे जर तुम्हाला पेंटागॉनचा इंटेरियर अँगल विचारला, तर त्याचा एक्सटेरियर अँगल 72 होता. लक्ष सगळ्यांचं पाहिजे. 180 मधून 72 काढा, तर इंटेरियर अँगल 108 होईल. म्हणजे हा अँगल 108 असेल. बघा यांची सम 180 होते. तर हे दोन फॉर्म्युले विसरायचे नाही. EXT म्हणजे
एक्सटेरियर अँगल. तर आपली एवढी स्टोरी कालपर्यंत होती. क्लिअर आहे सगळ्यांना? चला, आज आपण प्रत्यक्ष स्टार्ट करणार आहोत टाइप्स ऑफ क्वाड्रिलॅटरल्स. टाइप्स ऑफ क्वाड्रिलॅटरल्स. आता क्वाड्रा म्हणजे 4, लॅटरल म्हणजे साइड. तर 4 साइडेड क्लोज फिगर याला आपण क्वाड्रिलॅटरल म्हणतो. तर आपल्या या जगामध्ये असे काही मेन क्वाड्रिलॅटरल्स आहेत जे आपण स्टडी करतो रेग्युलर मोड मध्ये. तर असे कोणकोणते आहेत माझ्यासोबत म्हणा. ट्रॅपेझियम. ट्रॅपेझियमचं अजून एक नाव असतं ट्रॅपेझॉइड. ट्रॅपेझॉइड पण म्हणतात, पण आपण सिलेबस मध्ये त्याला ट्रॅपेझियम म्हणतो. ट्रॅपेझियमच्या नंतर मेन असतो बघा, आपण जो रेग्युलरली शिकतो पॅरलेलोग्रॅम. ठीक आहे. त्याच्यानंतर असतो रोम्बस. इकडे लक्ष द्या. त्यानंतर असतो आपला रेक्टँगल. त्यानंतर असतो स्क्वेअर आणि अजून एक असतो काइट. ठीक आहे. तर एवढ्या टाइपचे क्वाड्रिलॅटरल्स आपण स्टडी करत असतो. एवढे. आता आपण वन बाय वन हे क्वाड्रिलॅटरल्स पाहणार, त्यांच्या प्रॉपर्टीज पाहणार आणि हे तुम्हाला पक्क आता लक्षात राहिलं पाहिजे पुढे चालून. हायर क्लासेस मध्ये या प्रॉपर्टीज हेल्प करतात, बाकी कोणी नाही. चला, तर आपण आता वन बाय वन एकेकाची माहिती घेऊ. आपला जो फर्स्ट क्वाड्रिलॅटरल आहे ट्रॅपेझियम. ठीक आहे. आता ट्रॅपेझियम कसा दिसतो सर, दाखवतो. या टाईपचा. दिस इज ट्रॅपेझियम. ओके. हा ट्रॅपेझियम आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही नीट पहा, मी तुम्हाला एक गंमत दाखवतो. हा जो आहे याची जर तुम्ही एक साइड पुढे वाढवत गेला, अशीच वाढेल की नाही. आणि याची जर ही साइड पुढे वाढवत गेला ते एकमेकाला इंटरसेक्ट होतील. याचा अर्थ या दोन ज्या साइड आहेत या पॅरलल आहेत का? नाही. पॅरलल म्हणजे नॉन इंटरसेक्टिंग. पण ह्या दोन तर पुढे इंटरसेक्ट होतात, तर या लाईन पॅरलल नाहीत. ठीक आहे. म्हणजे एक पेअर कशी आहे, नॉन पॅरलल आहे. पण जर तुम्ही याला इकडे इन्क्रीज केलं, त्याला इकडे एक्सटेंड केलं, याला इकडे एक्सटेंड केलं, याला इकडे एक्सटेंड केलं, तर हे पॅरलल होतात. म्हणजे ही जी पेअर आहे ही पॅरलल पेअर आहे. म्हणजे एक पेअर पॅरलल असते आणि एक कशी असते, नॉन पॅरलल असते. तर ट्रॅपेझियमची डेफिनेशन कशावर ठरलेली आहे, पॅरललवर. मग लक्षात ठेवा बघा, इट इज अ quadrilateral with a pair of parallel sides. याची डेफिनेशन आहे. कळलं? जर दिलेल्या क्वाड्रिलॅटरल मध्ये एक जरी पेअर कशी असेल, पॅरलल असेल, ऑपोजिट साइडची पेअर पॅरलल असेल, तर तो ट्रॅपेझियम असतो. ठीक आहे. हा ट्रॅपेझियम असतो. याच्यामध्ये ही साइड या साइडला पॅरलल आहे, पण याची लेंथ वेगवेगळी आहे. समजा आपण याला नाव दिलं एबीसीडी. क्वाड्रिलॅटरलचं नाव कसं देतात, एक तर क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये, नाहीतर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये. असं नाव कधी द्यायचं नाही, इकडे ए, इकडे बी, इकडे सी, इकडे डी. तर तुम्ही असं द्यायले नाव, हे रॉंग आहे. नाव कसं देतात, एक तर तुमचं नाव ए पासून सुरू केलं की पूर्ण फिरून या बी सी डी या डायरेक्शन मध्ये, नाहीतर ए पासून सुरू केलं तर इकडे फिरून या बी सी डी, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. तर अधून मधून नाव देता येत नाही कुठूनही. कोणत्या क्वाड्रिलॅटरलचं नाव रस्ता सोडून द्यायचं नाही, इकडून इकडे घुसायचं नाही. ठीक आहे. तर ए बी सी डी क्वाड्रिलॅटरल आहे. तर लक्ष द्या, आपण याला असं लिहितो, हे क्वाड्रिलॅटरलचं साइन आहे. म्हणा क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इज अ ट्रॅपेझियम
बिकॉज सांगा कोणती पेअर? ए बी पॅरलल CD. या दोन उभ्या लाईन काय असतात? पॅरलल. पॅरललचं साईन आहे हे माहिती आहे तुम्हाला? पॅरलल आपण आज दाखवतो. लास्ट इयर शिकलात. परपेंडिक्युलर असं दाखवतात. हे पॅरलल दाखवतात. हे परपेंडिक्युलर नाही. हे पॅरलल नाही. नो साठी असं असते. स्ट्राईक आउट केलं म्हणजे नो. नसेल तर स्ट्राईक करतात. तर या ठिकाणी एबीसीडी कोणता ट्रॅपेझियम आहे? सॉरी, एबीसीडी ट्रॅपेझियम आहे. त्याच्यात एक साइड पेअर कशी आहे? पॅरलल आहे. कळलं का तुम्हाला? तर आता तुम्हाला ट्रॅपेझियम कसे कसे असू शकतात? तर आपण इथे काही डिफरंट ट्रॅपेझियम्स पाहू. ठीक आहे? कसे कसे दिसतात? मी काढलेला तर एकदम सिंपल वाला आहे. कधी कधी तुम्हाला तो असाही दिसेल. नीट बघा. तुम्हीच विचार करायचा तो ट्रॅपेझियम आहे की नाही सांगायचं. हा ट्रॅपेझियम आहे की नाही? नाही. एक पेअर बघा पॅरलल. कोण पॅरलल आहे? ही वरची साईड खालच्याला पॅरलल आहे. अरे बाबा याला जर पुढे वाढवलं आणि याला इकडे वाढवलं तर इंटरसेक्ट होईल की नाही? तर ते नॉन पॅरलल झालं. पण हे दोन पहा पॅरलल आहे. म्हणून ट्रॅपेझियम कसा ओळखायचा? एक पेअर पॅरलल दिसते का? एवढंच पाहायचं. तर ही पेअर याला पॅरलल आहे. हा ट्रॅपेझियम आहे. असाच दिसावा असं काही नाही. चला अजून एक काढतो. आहे की नाही? बघा ही याला पॅरलल आहे. हा पण ट्रॅपेझियम आहे. हा पण आहे. बघा हे याला पॅरलल आहे. समजायला तुम्हाला? समजा बघा हा याला पॅरलल आहे. आहे की नाही? नेहमी असेच वालेच नाही. असे पण असू शकतात उभेवाले पण. तर हा पण पॅरललोग्राम आहे. तर सॉरी ट्रॅपेझियम आहे. तर ट्रॅपेझियम अशा वेगवेगळ्या प्रकारे असू शकतात. ठीक आहे? समजा मी असा काढला. नाही. ठीक आहे? हे पुढे जर वाढत गेलं, हे इकडे जर वाढत गेलं, ते कुठं ना कुठं भेटणार. तर हा नाहीये. ते दोन्ही नाही. ते माझ्या फिगर काढण्यावर आहे. हे काय झालं त्याला? अरे पण एक पेअर पॅरलल आहे ना, एकच बघायची, दोन्ही नाही. ही पॅरलल आहे की नाही मी रेषा मारलेली? एकच पेअर पॅरलल आहे का? मी काय लिहिलं बघा, अ पेअर. एक असली पाहिजे, एक. त्याच्यामध्ये एकही नाही. चला अजून बघा. इथेही नाहीये. आता हे काढताना थोडं चुकलंय. पण हे कोणत्याही साइड एकमेकाला हे होत नाही, पॅरलल होत नाही. ते पुढे जाऊन एकमेकाला भेटतात. तर हा पण ट्रॅपेझियम नाही. तर मी व्हिडिओ पॉज करतो. ही स्लाइड पूर्ण वाचून काढा. ओके. तर या पद्धतीने तुम्हाला सध्या ट्रॅपेझियममध्ये एवढंच लक्षात ठेवायचं. तर ज्या क्वाड्रिलॅटरलमध्ये अ पेअर ऑफ साइड्स, एक पेअर कोणती पण, दोन्ही असतील तर काही अडचण नाही. तो पण ट्रॅपेझियम होणार. पण एक जर पेअर कॉन्ग्रंट असेल, सॉरी पॅरलल असेल, तर आपण त्याला ट्रॅपेझियम म्हणतो. आता ट्रॅपेझियम मध्ये स्पेशल टाइप आहे. लक्षात असू द्या. स्पेशल टाइप ऑफ ट्रॅपेझियम. आता ही काय असते एक पहा. मी एक ट्रॅपेझियम काढतो. ठीक आहे? आता या ट्रॅपेझियम मध्ये बघा, हा याला पॅरलल आहे. ह्याला वाढवा आणि ह्याला वाढवा. पण हे पॅरलल नाही. पण कधी कधी बघा याच्यामध्ये आणि याच्यामध्ये एक फरक दिसेल तुम्हाला. हा पण ट्रॅपेझियम आहे. आहे की नाही? हा पण आहे. हा याला पॅरलल आहे. पण बघा बरं,
ही साइड आणि ही साइड सेम आहे का? नाही. पण इथे ही साइड आणि ही साइड सेम आहे. दोन्ही ट्रॅपेझियम आहेत. बघा, इट इज अ ट्रॅपेझियम, नो डाउट. दिस इज ऑल्सो ट्रॅपेझियम. पण दोघात काय फरक आहे? जी नॉन पॅरलल साइड आहे, जी पॅरलल नसलेली साइड आहे, तिची लेंथ सेम आहे. आणि इकडे नॉन पॅरललच्या लेंथ वेगवेगळ्या आहेत. याची लेंथ अशी असेल, याची काहीतरी वेगळी असेल. ठीक आहे? वेगळी असेल. तर याला आपण म्हणतो बघा, नॉन पॅरलल sides are equal in length. जे नॉन पॅरलल आहेत त्यांच्या जर साइड कशा असतील इक्वल, लक्ष द्या, तर आपण म्हणतो इट इज अ, म्हणा इट इज अ आयसोसिलस ट्रॅपेझियम. आयसोसिलस ट्रायंगल शिकला होता लास्ट इयर. असा ट्रायंगल ज्याच्या दोन साइड सेम असतात तो आयसोसिलस होता. ऑल साइड सेमला इक्विलॅटरल ट्रायंगल म्हटलं होतं आपण. आणि सगळ्या साइड वेगवेगळ्याला स्केलेन ट्रायंगल म्हटलं होतं. 3 टाइप होते की नाही? तर इथे मात्र आयसोसिलस का म्हटलंय? 2 साइड्स आर कॉन्ग्रुएंट. कोणत्या 2 कॉन्ग्रुएंट आहेत पहा? ज्या नॉन पॅरलल आहेत. त्या एकमेकाला पॅरलल नाहीत. पण त्या कशा आहेत? कॉन्ग्रुएंट आहेत. मग हा आयसोसिलस ट्रॅपेझियम आहे का? सेकंड वाला. या नॉन पॅरलल सेम आहेत का? नाही. बघा, इथे आपण म्हणू नॉन पॅरलल sides are not equal in length. लक्ष द्या, आपण टाइमपास साठी आलोय इथं. शिकून घ्या व्यवस्थित. ज्या नॉन पॅरलल साइड आहेत त्या नॉट इक्वल आहेत, सेम नाहीत. सो इट इज नॉट अ आयसोसिलस ट्रॅपेझियम. ट्रायंगल नाही. कळलं? तर या पद्धतीने आपण याची स्पेशल टाईप शिकतो. ही स्पेशल टाईप आहे. त्याच्यात एक खास प्रॉपर्टी असते हा, ती पण समजून टाकू. बघा, हा एक बेस दिसतो तुम्हाला. या बेसला जर एक अँगल आपण घेतला एक्स नावाचा, इथला अँगल एक्स डिग्री असेल, तर याचा जो दुसरा बेस असतो ना इकडे, तो पण किती असतो? एक्स डिग्री असतो. तो सेमच असतो. हे तुम्ही 9th स्टँडर्डला गेल्यावर प्रूव्ह करणार. आता फक्त लक्ष ठेवा. बघा, हा अँगल मात्र याच्यावर वेगळा आहे की नाही? हा ॲक्यूट आहे, दिसते छोटा आहे. आणि हा बघा ऑब्ट्यूस आहे. समजा हा y डिग्री असेल, तर हा पण y डिग्री असेल. तर इथे एक लक्षात ठेवतात, बेस अँगल पेअर्स आर इक्वल इन मेजर. त्या अँगलचे मेजर कसे असतील? सेम असतील. ह्याला पॉज करतो, नीट सगळं वाचून घ्या आणि इथंच पाठ करा. आता आपल्याकडे आज आपल्याला सेकंड टाइप शिकायची आहे. पहिली कोणती झाली? ट्रॅपेझियम. ट्रॅपेझियम कसं आयडेंटिफाय करतो आपण? एक पेअर ऑपोजिट साइडची एक पेअर पॅरलल असते. पॅरलल असली की तो ट्रॅपेझियम असते. बस. नाव सेकंड काइंड ऑफ क्वाड्रिलॅटरल इज काइट. आता मी काइट काढतो इथं. काइटला आपण मराठीत पतंग म्हणतो, माहिती आहे सगळ्यांना? हा. चला आपण एक पतंग काढूया, नो प्रॉब्लेम. एक काम करतो मी, नीट पहा. तर या टाईपचा क्वाड्रिलॅटरल तुम्ही पहा. ठीक आहे? चला याला अजून मोठं करू. तुम्ही यामध्ये नीट पहा, मी काय सांगतो. तुम्हाला एक येलो पोर्शन दिसतो आणि एक थोडासा ग्रीनिश पोर्शन दिसतो. यामध्ये बघा, या व्हर्टेक्स पासून इथपर्यंत ही साइड आहे आणि बघा इकडे एक साइड आहे. मी जर याला नाव दिलं
ABCD हे 4 व्हर्टेक्स आहेत. क्वाड्रिलॅटरलचं नाव एकतर क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज देतात. इकडे-तिकडे फिरवायचं नाही मनानं. हा व्हर्टेक्स आहे. हे 4 व्हर्टेक्स आहेत. आता पहा हां. तुम्ही स्वतःच मला पाहून सांगा कोणत्या साइड सेम आहेत? व्हेरी गुड. तर ABची लेंथ आणि ADची लेंथ सेम आहे. दोघांची लेंथ सेम आहे म्हणून एक मिनिट. लेट मी कंप्लीट माय फर्स्ट स्टेटमेंट. ओके. ABची लेंथ आणि ADची लेंथ सेम आहे. म्हणून मी दोघांना सेम मार्किंगनं दाखवलंय. याचा अर्थ कालच सांगितला होता. सेम मार्किंग म्हणजे इक्वल. तर AB कोणाला सेम आहे? ADला. आता सांगा BC आणि DC. पण त्याला मी असंच मार्किंग दाखवलं तर चालेल का? नाही, याचा अर्थ हे 4ही सेम व्हायलेत. तसं नाही. मग याचं मार्किंग चेंज करावं लागेल. तर मी समजा इथं डबल दिलं तर इथं डबल देतो. हां. AB हो ठीक आहे. तो इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. आपण क्वाड्रिलॅटरलमध्ये काय बघतो बेटा? या 4 साइड बघतो. ही साइड नाही बघत. तुझं ऑब्झर्वेशन छान आहे. पण याला म्हणतात डायगोनल. तर डायगोनल बघत नाही आपण. कॉर्नरच्या साइड बघतो. ठीक आहे? छान ऑब्झर्वेशन आहे. असं लक्षात छान बोललं की मलाही बरं वाटतं. तर सांगा ह्याच्यामध्ये कोण सेम आहे? बघा, इन क्वाड्रिलॅटरल ABCD आपल्याला दिसतं की जो सेगमेंट AB आहे. सेगमेंट असा दाखवतात माहिती आहे ना तुम्हाला? सेगमेंट AB आणि सेगमेंट AD आर इक्वल. ही पहिली पेअर झाली इक्वलची. ही पेअर दुसरी पेअर सांगा. सेगमेंट BC इज इक्वल टू सेगमेंट DC. ही एक पेअर आहे. पण या दोन्ही पेअर सेम आहेत का? नाही. पण पेअर वाईज बघा, याच्यासाठी ही याची शेजारी आहे की नाही? शेजाऱ्याला काय म्हणतात? कॉन्झिक्युटिव्ह, लागून असलेला. तर याला आपण एक नाव देतोय. म्हणा कॉन्झिक्युटिव्ह पेअर ऑफ साइड्स. या दोन साइडची कॉन्झिक्युटिव्ह पेअर आहे. ही पण आहे की नाही तशीच? याचा हा शेजारी आहे आणि याचा हा शेजारी आहे. आता बघा, ABचा कॉन्झिक्युटिव्ह BC पण आहे. पण AB आणि BC सेम आहेत का? नाही. ABची लेंथ BC पेक्षा लहान आहे. कॉन्झिक्युटिव्ह आहेत. पण सेम आहेत का? नाही. पण इथे बघा, ABचा कॉन्झिक्युटिव्ह कोण आहे? AD आहे. पण दोघं सेम आहेत. यू कॅन सी. बघा, याचा हा कॉन्झिक्युटिव्ह आहे की नाही? हे सेम आहेत. आणि याचा हा कॉन्झिक्युटिव्ह आहे. हे सेम आहेत. म्हणून लक्षात ठेवायचं की जो कॉन्झिक्युटिव्ह पण असला पाहिजे आणि इक्वल पण असला पाहिजे. तर अशा ट्रॅपेझियम अशा क्वाड्रिलॅटरलला काईट म्हणतात. तर बघा, म्हणा काईट इज अ quadrilateral in which consecutive distinct. आता डिस्टिंक्टचा अर्थ असतो डिफरंट. डिस्टिंक्टचा काय अर्थ असतो? डिफरंट. अरे बाबा, या पेअर डिफरंट आहेत की नाही? एक पेअर दुसऱ्या पेअर सारखी नाही. त्याला म्हणतात डिस्टिंक्ट. ठीक आहे? AB आणि AD ची एक पेअर, BC आणि DC ची दुसरी पेअर वेगवेगळे आहेत. म्हणून त्याला कोणता वर्ड आला? डिस्टिंक्ट. डिस्टिंक्ट मीन्स डिफरंट. Kite is a quadrilateral in which consecutive distinct pairs म्हणा pairs are equal. त्याच्यात काय काय पाहणार तुम्ही? कॉन्झिक्युटिव्ह असलं पाहिजे, डिस्टिंक्ट असलं पाहिजे आणि इक्वल असलं पाहिजे. त्याला काईट म्हणतात. क्लिअर? चला, आता मी तुम्हाला एक क्वाड्रिलॅटरल काढून दाखवतो. तुम्ही मला सांगायचं तो काईट आहे की नाही. ओके? लक्ष द्या. आहे का? नाही. का बघा, याला हा कॉन्झिक्युटिव्ह आहे, शेजारी आहे. पण या दोघांची लेंथ वेगळी आहे. याची लेंथ आणि याची लेंथ पण वेगळी आहे. चौघे वेगळे आहेत. तर याला आपण म्हणू नॉट अ काईट. ही काईट नाहीये. समजलं? काईट ओळखणं आपला पतंग, त्याचं नाव पतंगच आहे. पतंगासारखंच आहे. ठीक आहे? पतंगामध्ये बघा, एक मोठी काडी असते, मध्ये एक लहान असते.
कळतं काय? त्या मधल्या काड्यांना काय म्हणतात? डायगोनल्स. अशा काड्या असतात की नाही? चला एक इंटरेस्टिंग गोष्ट. ही पण एक डायगोनल आहे. डायगोनल म्हणजे लाईन सेगमेंट जॉइनिंग ऑपोजिट व्हर्टायसेस. एच्या ऑपोजिट व्हर्टेक्स कोण आहे? सी आहे. यांना जोडलं तर डायगोनल एसी मिळते. आणि इकडे कोण डायगोनल आहे? बीडी. तर इथे एक गोष्ट लक्षात ठेवा. AC and BD are diagonals. वर्ड लक्षात घ्या. ठीक आहे? डायगोनल्स. तुम्ही बघा बरं डायगोनल परपेंडिक्युलर आहेत की नाही? राईट अँगल बनवलेत की नाही? हे सगळ्या प्रॉपर्टी सांगायला तुम्हाला आत्तापासून. लक्ष द्या. बघा. डायगोनल्स आर परपेंडिक्युलर टू ईच अदर. दोन्ही एकमेकांना परपेंडिक्युलर असतात की नाही? कोणामध्ये? काईट मध्ये. ही सगळी स्टोरी कोणाची सुरू आहे? काईटची. अजून एक गंमत बघा बरं. ही जी मोठी डायगोनल आहे, लार्जर डायगोनल, ही स्मॉलर डायगोनलचे 2 इक्वल पार्ट करते की नाही? बघा, या पॉइंट पासून ही आणि ही लेंथ सेम झाली की नाही? पण बघा, जी स्मॉलर डायगोनल आहे, ती लार्जर डायगोनलचे इक्वल पार्ट करते का? नाही. वरचा पार्ट लहान आहे, खालचा मोठा आहे. तर काईटमध्ये काय होत असतं बघा, अजून महत्वाचं. लार्जर म्हणा, लार्जर डायगोनल bisects smaller diagonal. Bisect चा अर्थ काय? टू इक्वल पार्ट्स. बायसेक्ट चा मिनिंग काय आहे? टू इक्वल पार्ट्स. पॉज करतो, वाचून घ्या आणि इथंच पाठ करा. तर आपण उरलेले क्वाड्रिलॅटरल्स उद्या पाहूया. आज मी 2 शिकवलेत. घरी जाऊन हे लिहायचं आहे. व्यवस्थित वहीमध्ये फेअर करून मला उद्या दाखवायचं. त्याच्या प्रॉपर्टीज हे सगळा डेटा लर्न करून यायचा. मी एकेकाला उद्या उभं करून विचारणार आहे. आता मध्ये तुम्ही न पाहता लिहायचं. तुम्ही आठवायचं आपण आज काय काय शिकलं. चला.